मागच्या श्लोकात आपण चर्चा केली. संजय उवाच तम तथा कृपयाविष्टम अश्रुपूर्णाकुलेक्षणं विषिदन्तमिदं वाक्यम उवाच मधुसूदनम. तम तथा कृपयाविष्टम. अर्जुनाची कशी अवस्था झाली. संजय आता येते ओव्हरऑल एक 3 डायमेन्शनने वरून एक ओव्हरलुक करून सांगतात. तम तथा कृपयाविष्टम अश्रुपूर्णाकुलेक्षणम. अश्रुपूर्ण झाले अर्जुन. कृपयाविष्टम करुणेने त्यांच्या मनात त्यांच्या अश्रुपात होत आहे. कुल ईक्षणम डोळ्यामध्ये. विषिदंतम इदम वाक्यम उवाच मधुसूदन. त्याची ही अशी अवस्था विषाद. अर्जुन विषाद योग विषाद करतायत ते. आणि अशी अवस्था बघून वाक्यम उवाच म्हटले. उवाच कोण. मधुसूदन. मधुसूदन भगवान त्याचं एक नाव आहे मधुसूदन. ते आता ह्या पद्धतीने बोलायला सुरुवात करतात अर्जुनाची अवस्था अशी बघून. तर भगवंताने इथे मधुसूदन म्हणून आपण याच्यावर चर्चा केली. मधुसूदन का म्हटलेलं आहे. कारण जसं भगवान कृष्णांनी मधु या राक्षसाचा वध केला त्याच पद्धतीने भगवान कृष्ण अर्जुनाच्या हृदयामध्ये जो असुर विषाद नावाचा असुर बसलाय आणि त्या विषादने त्यांना ग्रस्त करून टाकलं. त्याचं जे फंक्शन आहे रेग्युलर जे त्याचे कार्य करण्याची प्रणाली आहे त्यांना त्याने ग्रस्त करून टाकलं. आणि म्हणून अर्जुन आता करुणेने जो व्याकुळ झाला त्याच पद्धतीने विचार करतोय. आणि त्या असुराचा आता कृष्ण वध करतील. कृष्ण आता बोलतील कृष्णाच्या वाक्याने शब्दाने. तर असुरांचा वध करण्यासाठी कृष्ण कधी चक्र उचलतात. वृंदावनामध्ये तर बिना चक्र उचलतात कृष्णाने असुरांना मारलं. पुतनेला तिचं प्राण खेचून मारलं. तृणावर्तला जोराने वजन वाढवून आपला खाली त्यांना दाबलं. शक्टासुरला आपल्या पायाचा असा स्पर्श करून मारलं. बकासूरचा बकाच्या रूपामध्ये आला होता बगुल्याच्या त्याचं तोंड फाडलं. अघासूरचं चोकअप केलं त्याचं तोंड. विविध प्रकारे त्यांना असुरांना मारलं. इथे कृष्ण असुराला मारणार आहेत पण कशाने. वाणीच्या रूपाने. तर कृष्णांची वाणी कृष्णाचं प्रत्यक्ष कार्य कृष्णाची प्रत्यक्ष उपस्थिती आणि कृष्णाची वाणी या दोघांमध्ये अंतर नाही आहे. आणि म्हणून आता कृष्णाच्या वाणीने कृष्ण त्यांच्या हृदयातल्या असुराला मारतील. मारावं या उद्देशाने संजय आता इथे म्हणतात मधुसूदन. भगवान आता मधुसूदन आता बोलायला सुरुवात करतील. अर्थात कृष्ण प्रत्यक्ष रूपामध्ये आपल्या समोर उपस्थित असावं असं आपल्या प्रत्येकाला वाटतं. दर्शन घ्यायची प्रत्येकाची इच्छा आहे भगवंतांची. पण दर्शन या शब्दाचा अजून एक अर्थ आहे. दर्शन म्हणजे शास्त्र वेद भगवंताची वाणी. आणि शास्त्र म्हणजे काय. जे भगवंत म्हणतात ते शास्त्र आहे. आणि त्याला पण दर्शन म्हणतात. दर्शनशास्त्र त्याचं पण दर्शन. ते दर्शन वास्तविक जास्त महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. डोळ्यांच्या दर्शनाने आपण बघू नाही शकत ना. डोळ्यांच्या दर्शनाने फक्त आपल्याला चित्र दिसतं. पण त्याच्या मागची भूमिका ते वातावरण ते अनुभव करण्यासाठी आपल्याला वाणी किंवा शास्त्र दर्शनाची आवश्यकता आहे. भगवंत आता ते वाणी दर्शन करणार आहेत अर्जुनाला. प्रत्यक्ष दर्शन तर आहे अर्जुनाचं पण तरी पण अर्जुन मोहित झाले. तसंच भगवंताची वाणी भगवंताचा उपदेश भगवंताचा संदेश आणि भगवंताचं नाव हे सुद्धा एक वाणीच आहे. हे जेव्हा आपण उच्चारण करतो हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे भगवंताचं नामस्मरण करतो. हे पण हृदयाला शुद्ध करणारं आहे. मधु नावाचा राक्षस आहे त्याचा वध करणारा आहे. म्हणून आता कृष्ण बोलायला सुरुवात करतील असं आपण मागच्या याच्यात चर्चा केली. आणि त्याच्यानंतर अजून काय म्हटलं की अर्जुनाचा अश्रू कशाने आले. कृपया तम तथा कृपया आविष्टम. कृपया म्हणजे करुणाने आविष्ट ओतप्रोत झालेत. कृपया तम तथा कृपया आविष्टम अश्रुपूर्ण कुलेक्षण. अश्रुपूर्ण कुले ईक्षण अर्जुनाचे डोळे. करुणेच्यामुळे अर्जुनामध्ये अश्रू आलेत. करुणा कुठली आहे इथे आता. इथली जी करुणा आहे ही करुणा ही आप्तेष्टांप्रती असणारा एक लगाव आसक्ती मोह यांच्या कारणाने आहे. आणि त्यांची त्या नातेवाईकांप्रती त्याची जी बघण्याची जी सध्याची जी स्थिती आहे
भौतिक दृष्टी त्याच्यामुळे. आणि आपण त्याच्यावर चर्चा केली की डोळ्यातून अश्रू कुठल्या कुठल्या कारणाने येतात, याच्यावर चर्चा केली, आठवतं आपल्याला. आणि वैष्णवांच्या डोळ्यातून अश्रू यायला पाहिजेत, पण कुठली डोळ्यातून अश्रू येणं कुठली परिपूर्णता आहे याच्यावर आपण मागच्या वेळेस चर्चा केली. अरे परिपूर्णता काय आहे डोळ्यातून अश्रू येण्यासाठी? भगवंतांसाठी डोळ्यातून अश्रू आले पाहिजेत. भगवंतांना बघून, भगवंताचं नामस्मरण करून, भगवंतांची सेवा करून किंवा भगवंताची सेवा करायला मिळावी यासाठी अश्रू यायला पाहिजेत. सत्संग करायला मिळावं यासाठी अश्रू यायला पाहिजेत. अशा अश्रूने भगवंत हृदय शुद्ध करतात. तर आता भगवान बोलायला सुरुवात करतात. मग आता दुसऱ्या श्लोकापासून सुरुवात करूया. भगवंत बोलायला सुरुवात करतात. बघा आता भगवंत बोलायला सुरुवात करणार आहेत. पण भगवान प्रत्यक्ष बोलतील म्हणजे आता वडिलांसारखे आहेत ते, आईसारखे पण आहेत ते. करेक्टिव्ह मूडमध्ये कृष्ण येतात. शिष्याला आता उपदेश करतायत, आपल्या भक्ताला उपदेश करतायत. तर असं आपण नाही समजायला पाहिजे की आता भगवान आहे तर एकदम प्रेमाने, अरे अर्जुन काय झालं तुला, अरे नाही 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 रडायला नाही पाहिजे बेटा, ये इकडे बैस, मी तुला सांगतो. असं खांद्यावर हात ठेवून किंवा डोक्यावर हात ठेवून असं कुरवाळणार असं नाही आहे, अशी अपेक्षाच नाही येते. आता अर्जुन भलेही रडकुंडीला आलाय, रडतोय, डोळ्यातून अश्रू येतात, कोणाला पण दया यायला पाहिजे. कधी कधी घरात असा प्रसंग घडतो की नाही, कोणतरी रडतं, डोळ्यातून अश्रू येतात, हिसकी घेऊन रडतंय आणि समोरचा व्यक्ती त्याला कुरवाळण्यापेक्षा, जवळ गेल्यापेक्षा, बाबू करण्यापेक्षा त्याला तुला सांगितलं होतं जाऊ नको. अरे मला एवढं त्रास होतोय, मी एवढं दुःखामध्ये आहे, मी डोळ्यातून अश्रू येत आहे, म्हणजे कमीत कमी एक करुणा, एक सिंपती, काय म्हणतात सिंपती, सहानुभूती दुसऱ्याची मला मिळावी यासाठी डोळ्यातून थोडे अश्रू येत आहेत. आणि असं एकदम, पण वरून अशी तिकडनं जेव्हा असं चाष्टाईस, डाट काय म्हणतात मराठी, रागावणं जेव्हा आपल्याला मिळतं, करेक्शन मिळतं, तेव्हा मात्र आपल्याला समजणं ते कठीण होतं. आता बघा कृष्ण कसे सांगतात बघा. आता आजचा श्लोक नंबर 2 सर्वांनी मनामागे. श्री भगवान उवाच कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम् अस्वर्ग्यम् अकीर्तिं करम् अर्जुन. श्री भगवान उवाच कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम् अस्वर्ग्यम् अकीर्तिं करम् अर्जुन. श्री भगवान उवाच कुतस्त्वाकश्मलम् इदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम् अस्वर्ग्यम् अकीर्तिं करम् अर्जुन. एक एक शब्दाचा अनुभव आता. श्री भगवान उवाच म्हणजे श्री भगवान, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण हे म्हणाले. कुतस्त्वा कश्मलम इदम, कुतः कुठून, कश्मलम म्हणजे कल्मश, त्वा तुझ्यातून, कुतस्त्वा कश्मलम इदम विषमे समुपस्थितम, सध्याच्या घटकेला, समुपस्थितम आलेले आहेत. कुठून आलेले आहे तुझ्याकडून, हे तुझ्यामध्ये हे कल्मश कुठून आलेले आहेत. काय कल्मश, त्या कल्मशने काय झालं बघा. अनार्य, आर्य व्यक्ती असतो तो शोक करत नाही, पण इथे अनार्य म्हटलेलं आहे. आर्य शब्दाचा अर्थ आहे जो शोक करत नाही, जो शास्त्रज्ञानापती प्रबुद्ध आहे, जो जीवनाचा अर्थ जाणतोय,
त्याला आर्य म्हणतात. अनआर्य, तुझ्यामध्ये हे अनार्यपणा कुठून आला? अनार्य, जुष्टम, अस्वर्ग्यम, अशा गोष्टी तुझ्यामध्ये कुठून आल्या की ज्या उच्च गतीला नेण्यासाठी अडथळा आहेत किंवा उच्च गतीला नेण्यास योग्य नाही आहेत. अस्वर्ग्यम, स्वर्ग म्हणजे स्वर्गाची गती प्राप्त करून देणार नाही आहेत, उलट विपरीत प्राप्त करून देणार आहेत. आणि त्याचा परिणाम काय होईल? अकीर्तिम, त्याच्याने अकीर्ती निर्माण होणार आहे. अर्जुन, अर्जुना अकीर्तिम करम, अकीर्तिम करम अर्जुना. अशा पद्धतीचा तुझ्यामध्ये ह्या गोष्टी कुठून आल्या? काय अर्थ आहे आता याचा? भगवान काय म्हणाले सगळ्यात अगोदर? कुतस्त्वा कश्मलम इदम विषमे समुपस्थितम. हे अर्जुन, तुझ्यामध्ये हे कल्मश कुठून आले? या घटकेला तुझ्यामध्ये कल्मश कुठून आले? म्हणजेच याच्या अगोदर अर्जुन युद्धासाठी तयार होते, सगळे आले पण होते, त्यांनी अस्त्र प्राप्त पण केले होते, तयारीशीर होते. पण या घटकेला आत्ता तुझ्यामध्ये कल्मश आले कुठून? याचा अर्थ हा पण एक आहे की प्रत्येक वेळेस अर्जुनाची अशी अवस्था नाही. याचा अर्थ असा आहे की ही जी खालची जी अवस्था आहे, अनार्य, अस्वर्ग्य, अकीर्ती, ही अर्जुनाची हमेशाची अशी अवस्था नाही आहे. अर्जुन हमेशा कीर्तिमान आहे, अर्जुन हमेशा स्वर्गम आहे, स्वर्गात जाऊन आलेले अर्जुन. आपण नाही जाऊ शकत स्वर्गात मेल्याशिवाय, मरावं लागेल त्यासाठी. त्याच्यानंतर पण जाऊ की नाही गॅरंटी नाही का? कुठे जाऊ काय माहिती नाही, पण आपल्याला जायचं नाही स्वर्गात. नको, स्वर्गात जाऊन पण नको. शून्य पुण्य मरते लोका मिशंती, परत इकडे यावं लागेल पुण्य संपलं. तर अनार्य, अर्जुनामध्ये अशी अवस्था नाही आहे. अर्जुनाची अवस्था अशी नाही आहे. पण या घटकेला अर्जुना तुझी अशी अवस्था झाली कशी? जसं कधी कधी घरामध्ये अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा मुलगा जर एखादा असंच काहीतरी वागत असेल कसं तरी, तर वडील त्याचे म्हणतात की अरे तुला काय झालं अचानक? म्हणजे अचानक काय झालंय म्हणजे तो हमेशा तसा नव्हता, तो चांगला मुलगा, अरे तुला अचानक काय झालं? किंवा कधी कधी नवरा बायकोला विचारतो, किंवा कधी बायको नवऱ्याला विचारतो, अहो तुम्हाला काय झालं अचानक? आता तर तुम्ही चांगले होते आणि अचानक काय झालं? म्हणजे कसला तरी प्रभाव झालाय आता, म्हणून तुम्ही अचानक असं काहीतरी बरळताय. बरळणे म्हणतात ना, बरळणे, अचानक काहीतरी झालंय. म्हणजे आता या घटकेला अर्जुनाची जी अवस्था झाली, याला परिस्थिती फक्त कारणीभूत नाही आहे. याला आचार्यगण म्हणतात की वास्तविक जर बघितलं आपण विहंगावलोकम 3 डायमेन्शनवरून, तर याला कृष्णाची इच्छा आहे की अर्जुन असा भ्रमामध्ये पडला पाहिजे, आणि म्हणून कृष्णाला उपदेश करून तो उपदेश पूर्ण जगाला द्यायचा आहे. हे अर्जुनाचं आहे, कृष्णाचं प्लॅनिंग आहे. आणि म्हणून कृष्ण असे इथे म्हणतात विषमे समुपस्थितम. आत्ता या घटकेला तुला झालं काय अचानक? युद्धासाठी आला होता, सगळं काय झालं, आणि अचानक तो म्हणतो की तसा लग्नाच्या बोळ्यावर उभा आहे, अंतरपाठ झालेला आहे, आणि अचानक मुलगा म्हणतो काय पोरगी पसंत नाही मला, मुलगी पसंत नाही आत्ता म्हणतोय, चप्पल खायचीच बरी मग आता कोल्हापुरी. तर हा एक इथलं कारण आहे की अर्जुनची अशी अवस्था का झाली. कारण अर्जुन इथे कृष्णाची इच्छा आहे, हे नक्की आहे. कृष्णाची इच्छा आहे की अर्जुनाला हे उपदेश द्यावे. लेकी बोले सोने लागे, मराठीमध्ये म्हणे माहिती तुम्हाला, लेकी बोले सोने लागे. पण खरोखर असं होतं का? घरात झालं आहे असं? मग सासू मुलीला म्हणते हे काय गे सटवे, सोन्याने समजून घ्यावं. सटवी कोणला म्हणतात? सोन्याला म्हणतात असं नका सांगू. सटवी म्हणजे काय? सटी. ती काय करते? 6व्या दिवशी जन्माच्या 6व्या दिवशी असं म्हणतात की आपलं भाग्य
ती देवी असते ना. हां, मी पण असं ऐकलं लहानपणी. सटवी, पण मग सटवी कुठल्या अर्थाने म्हणतात? काय गे सटवे? सटी आणि सटवी वेगळी आहे का? नक्की? तुम्ही जरा इकडे तोंड करून बसा ना. झालं ना ऑफरिंग, सगळं झालं ना? अच्छा. तर सटी 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 वेगळी असते, सटी वेगळी असते. तर ती अशी म्हणते, मग तिला कोणाला ऐकवायचं असतं? सुनेला ऐकवायचं असतं की असं चालत नाही या घरामध्ये, व्यवस्थित वागलं पाहिजे. मग ते मुलीला ओरडते, मग सुनेला समजून घ्यायचं का हां माझ्यासाठी आहे, पुढच्या वेळेस सावधान. आणि पुढच्या वेळेस जर सावधान नाही राहिलं तर डायरेक्ट पण उपदेश येऊ शकतो. तर मग अर्जुन, मग कृष्ण, मग ती सासू डायरेक्ट सुनेला का बरं नाही सांगू शकत? ती घाबरते का? सासू घाबरते सुनेला? नाही घाबरत. मग का अशी डायरेक्ट बोलते? ते का डायरेक्ट सुनेला बोलू शकत नाही? का ती मुलीला बोलते? वाद म्हणजे सून आता नवीन नवीन आले तरी लगेच वाद घालेल कधी? उलट नवीन नवीन तर ऐकेल चुपचाप. मग का असं होतं? सांगा. दोघींना ऐकवायचं होतं, पण मुलीला बिचारी तर मुलगी पण समजून जाते, मला नाही ओरडती, त्या ओरडते मग उगीच मला ऐकावं लागतं. हां, तिला पण जायचं आहे. अच्छा, तिला पण ट्रेनिंग द्यायला लागली आताच? नाही, सून जी आहे ती सध्या अशी सुन्न आहे. नावच आहे सून. ते नवीन घरात येते तसं सून बनवून जाते ती, तिला समजत नाही की तिच्यासाठी सगळं नवीन असतं. घर नवीन असतं, माणसं नवीन असतं, त्यांचा स्वभाव नवीन असतो. बरोबर ना? त्यांचं आजकाल वेगळी परिस्थिती आहे. आज सगळं माहिती, सगळं बघून घेते ती फार मॅच फिक्सिंग आहे आजकाल सगळी. अगोदरच येऊन सासूबाईला आत्याबाई करून जाते ती. त्याच्यानंतर आल्याच ती आई बनून जाते. आणि ठीक आहे, पण पूर्वी असं नव्हतं. ती तिच्यासाठी नवीन असेल सगळं वातावरण. त्याच्यामुळे तिला सगळ्यांना ओळखून घ्यायचं असतं. आणि म्हणून तिला जर अचानक जर अशी ट्रेनिंग मिळाली तर ती एकदम घाबरून जाईल बिचारी. एक तर तिला नवीन घरात आहे, ती ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करते. मी बघितलेले अशा ठिकाणी की मुलगी सासूरवाडला आली, ती पहिलीच म्हणजे वरात आली आणि घरी आली, घरात चांगलं स्वागत होतं. मग ती आज दरवाजात आल्याच लाथ मारते. म्हणजे ते माप ओलांडते आणि तिचे जे पानं काय पावलं, लक्ष्मीची पावलं टाकत येते. त्याच्यानंतर किती चांगला तिचं स्वागत असतो. पण मी बऱ्याच वेळा बघितलेलं असं की म्हणजे एकदा तर मी बघितलं की ती अक्षरशः जसे सगळे झालं ते विधी झाल्यानंतर मग सगळे लोक, काही लोक थांबले, काही लोक गेले. मग ती संध्याकाळी थांबली. मग संध्याकाळी सगळे घरातलेच लोक, मग तिला एवढी तिकडची आठवण यायला लागली आणि ती एकदम रडकुळीला आली आणि ती बेशुद्ध पडली डायरेक्ट. मग लगेच त्यांनी फोन केला तिच्या घरी, तिच्या भावाला बोलवलं. मग 2-3-4 जण गाडी मारून आले इकडे. काय झालं बोला, काय बा हिला घेऊन जावलं, काय झालं प्रॉब्लेम बघा. ते बोले नाही 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 मी थांबेन. पण तिला वातावरण सगळं नवीन, एकदम कोलमडून जाते ती, म्हणून तुझं नाव आहे सून. तर तो वातावरण तसा असतो. मग तिला अचानक जर असं जर मिळालं, पण तिला ट्रेनिंग पण द्यायची. जर आताच नाही सुधारली तर तिला समजणार नाही, पुढे जाऊन ते ऐकणार नाही, तिला सवय पडेल. म्हणून आताच शिकवायचं पण आहे, पण ती घाबरली पण नाही पाहिजे. तिला असं एकदम दुश्मनसारखं नाही वाटलं पाहिजे. म्हणून लेकी बोले सुनेला. तसंच भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात, पण डायरेक्ट आपल्याला काय नाही सांगू शकत प्रत्येकाला. तुम्ही अचानक एका रूममध्ये अशा आल्या आणि आल्यानंतर भगवान अचानक प्रकट झाले आणि तुम्हाला सांगितले, तुम्हाला असं बोलायले बालक, असं एकदम इकोमध्ये, बालक 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 ऐक भगवद्गीता भगवद्गीता भगवद्गीता. आणि मग सुरुवात केली ते कृष्णाने अर्जुन आपल्याला सगळ्यांना, की लगेच दुसरा अध्याय डायरेक्ट सुरू. तू शरीर नाही आत्मा आहेस.
नैनम छिंदन्ते शस्त्राणी नैनम दहती पावक. आणि आपण सगळे बसलो, हा भगवान, येस भगवान. नाही असं होत. का नाही असं होत? कारण आपला अजून संबंध भगवंताशी जुडलेला नाही. मग आपण स्वतःला भक्त म्हणवतो की नाही? भगवंतांना आपण भगवान मानतो की नाही? घंटी नका वाजवू, अशीच प्रार्थना करा. तर भगवंतांना आपण मानतो की नाही? पण तरी पण त्याचा इको एकदम झिरो करा बरं कोणतरी. भगवंतांना आपण मानतोय, पण भगवंता हां, आता थोडा आवाज वाढवा. 1 नंबरचा बटन कुठल्या याच्यात? 1 नंबरचा आवाज वाढवा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आवाज वाढवा थोडा, त्या बटनाला हलवा थोडा, तर लूज कनेक्शन. हरे कृष्ण वाजवा थोडा. इको झिरो करा. इको डेप्थ आणि इको टाईम 2 बटन आहेत बघा, करा झिरो. हरे कृष्ण. हां, झिरो करा. झिरो केला आहे का? तरी पण इको येतो. इको टाईम पण केला झिरो, इको डेप्थ पण केला झिरो. 2 बटन आहेत, 2 बटन झिरो आहे. हरे कृष्ण. हां, आता बरोबर आहे. आता मी एक दिवशी ना सेमिनार घेणार आहे, साऊंड सिस्टीम कशी हँडल करायची, आणि प्रत्येकाला दाखवून ठेवेन की ह्या बटनाला काय म्हणतात, ह्या बटनाला काय म्हणतात. मग पुढे जाऊन असं होईल की तुम्ही जेव्हा बटणं पिळायला जाल ना, तुम्हाला जमत नाही, मग तुमची बायको, अहो तसं नाही हो, हे असं. मग तुम्ही म्हणून, अरे बापरे, 4 लोकांतच मध्ये काढली. तसं होऊ नये म्हणून ध्यान देऊन लक्ष ठेवा. तर मग आपला अजून भगवंतांशी संबंध जोडलेला नाही आहे. आपण भगवंतांना तेवढा गंभीरतेने घेतच नाही आहे. तेवढा सिरियसली आपण भगवंतांचा पाठ घेतो का जीवनामध्ये? आपण म्हणतो हो, आम्ही तर घेतो भगवंतांना सिरियसली. भगवंतांजवळ गेलो फार सिरियस होतो आम्ही, होतो की नाही? हात जोडून, वा हे देवा भगवान. आज एक जण आले होते मंदिरात भेटायला. ते म्हणतात आता नवीन बिझनेस चालू करतो आम्ही. तर म्हटलं मग मुरलीधरांना पार्टनर करा तुमचा. मग पार्टनरशिपचं पर्सेंटेज काय राहील? म्हटलं 5% दिलं तरी चालेल त्यांना, 5%. पण इमानदारीत द्या. तर भगवंतांशी आपण भक्ती, प्रेम हे सगळं आहे, पण आपला हेतू आहे, स्वार्थ आहे. आणि त्याच्यामुळे आपण आणि भगवंतांना आपण तेवढं सिरियसली जीवनामध्ये का घेत नाही? कारण आपण स्वतःबद्दल जास्त सिरियस आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वतःच्या अपेक्षा, आपल्या आवश्यकता, आपल्या गरजा, आपला आनंद, ह्या गोष्टींना आपण जास्त सिरियसली घेतो. आणि त्याच्यामुळे भगवान ही दुय्यम घटना राहते. भगवान जर रोजची घटना, रोज जर भगवंताला सिरियसली घेत असतो, तर आपली साधना स्ट्रॉंग, स्ट्रिक्ट असते. वेळच्या वेळेस रोज विदाऊट फेल आपले साधना, जप, शास्त्र अध्ययन झाले असते. आपली सेवा गंभीरतेने झाली असते. होते का? नाही होत. का? टाईमच नाही भेटत प्रभूजी. एवढं बिझी बाकीच्या कामामध्ये आपण एकदा व्यस्त झालो, एकदा घरी गेलो काही घरचं, असं होतं ना. आणि आपण इकडे आलो, भगवंताकडे आलो की भगवंतांचं. मग 1 दिवस भगवंतांसाठी, 6 दिवस आपल्यासाठी. याला सिरियसनेस म्हणत नाही. म्हणून आपण गंभीर नाही, त्याच्यामुळे भगवंत आपल्याला नाही सांगत. दुसरी गोष्ट, जर आपला रिलेशन अजून झाला नाही प्रस्थापित, आणि जर आपण भगवंतांनी जर आपल्याला काय अशी इन्स्ट्रक्शन दिली जे आपण पालन करू शकत नाही, मग मात्र प्रॉब्लेम होते. एकतर आज्ञा उल्लंघन केल्याचा अपराध पण होईल, आणि कधी कधी भगवंतांची आज्ञा अशी येते की आपल्या समजूतपणाच्या पलीकडे असते, आणि म्हणून आपण त्याच्यावर डाऊट्स निर्माण करू की हे असं का बरं. जीवनामध्ये अशा घटना जेव्हा घडतात आपल्या, आणि आपणच कधी कधी क्वेश्चन मार्क करतो, अरे असं कसं काय घडलं. आणि बऱ्याच वेळा भक्त झाल्यानंतर आपल्या मनात जास्त डाऊट्स यायला लागतात की मी एवढी देवा भक्ती करतो तुझी, तरी माझ्या जीवनात, माझ्या पदरात
आजकाल पदर पण नाही. आजकाल ते एक पिक्चरची हिरोईन भगवंतासमोर प्रार्थना करते अशी, आणि डायलॉग असा होता की मी पदर पसरून भीक मागते. तर ती टी शर्ट घातला होता आणि जीन्स पॅन्ट घातली होती. आता पसरणार का? त्याच्यामुळे तो पण मोठा प्रॉब्लेम आहे. समर्पणाची इथून सुरुवात आहे आपली. तो एक सुरुवात एक होता, एक सीन होता असा शिवाजी महाराजांचा, की असा एक डायलॉग होता, एकदम परखडपणे होता, आणि तो बोलताना असा बोलायचा होता परखडपणे, आणि कंसात होता तलवार उपसून. तर तो डायलॉग पण म्हटला परखडपणे आणि कंसात तलवार उपसून, आणि तलवार उपजलीच नाही, तो म्हणतो कंसात तलवार उपसून. तसं तसं होतं. त्याच्यामुळे जीवनामध्ये जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा आपल्या मनात क्वेश्चन मार्क निर्माण होतात. म्हणजेच भगवंतांच्या प्रती पूर्ण समर्पण नाही आहे, आणि भगवंताचे प्लॅनिंग आपण समजू नाही शकत. आणि म्हणून भगवंत अशा भक्तांना सांगतात की जे त्यांचे शुद्ध भक्त आहेत, ज्यांना त्यांच्या कर्तृत्वावर, त्यांच्या इंटेन्शन, त्यांची उद्देशवर त्यांना डाऊट्स नाही आहे, अशा भक्तांना ते सांगतात. आणि तसे भक्त त्यांचे अर्जुन आहेत, सखा, जवळचे मित्र. ते कृष्ण पुढे जाऊन म्हणतील की मी तुम्हाला काही तुला उपदेश करतो मी अर्जुन, भक्तोसी मे सखा चेती रहस्यम एतत् उत्तमम. हे उत्तम रहस्य मी तुला का सांगतो? तू माझा भक्त आहेस आणि सखा आहेस. दोन योग्यता आहे भगवद्गीता ऐकण्याची, श्रवण करण्याची, समजून घेण्याची. एक तर आपण सखा पाहिजे भगवंतांचा, आहे का? नाही. भक्त पाहिजे भगवंतांचा, आहे का? प्रयत्न करत आहे. मग जेवढा गंभीर प्रयत्न आपण करणार तेवढे गंभीरतेने भगवद्गीता जीवनात समजणार. मग अशा पद्धतीने कृष्ण अर्जुनाला सांगायला सुरुवात करतात आता हा बॅकग्राऊंड आहे. मग आपल्याला जर गीता समजून घ्यायची असेल तर प्रभुपाद भूमिका प्रस्तावनेमध्ये लिहितात की तो व्यक्ती कमीत कमी तो व्यक्ती भगवंताचा भक्त असायला पाहिजे, आणि नसेल भक्त तर त्याने कमीत कमी त्याने भगवान कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत हे स्वीकार करूनच गीता समजून घेण्याचा प्रयत्न सुरुवात करायला पाहिजे. कारण जर त्यांनी कृष्णांना भगवान म्हणून जर त्यांनी स्वीकार नाही केला तर तो त्याच्यामध्ये खूप दोष काढेल. एका व्यक्तीला, माझ्या भाऊचा एक मित्र, त्याने त्याला गीता दिली वाचायला. तो थोडासा असा उटपटांगत होता. गीता घेतली, त्यांनी वाचली, परत दिली. जेव्हा परत द्यायला आला गीता, मग त्याला विचारलं त्याला, कशी वाटली तुला गीता? तर बोलले, त्यात काय म्हणे, कृष्णाने स्वतःच मोठेपण केलं आहे, असं त्याचा रिप्लाय. कृष्णाने स्वतःचा मोठेपण केलं आहे भगवद्गीतेमध्ये. आता जर समजा एखाद्या कंपनीचा मालक आहे, त्याच्यामध्ये त्याच्या भेटीसाठी एक बाहेरचा व्यक्ती जर आला आणि मग तो विचारतोय की कसं काय तुमचे प्रोडक्ट्स आहेत, तर म्हणतात हे आमचे असे जे प्रोडक्ट्स आहेत, मार्केटमध्ये आता हा रेंज चालू आहे, सध्या हा रेट चालू आहे, त्याचा हाय क्लास आहे. आणि ते म्हणतात मग तुमची आमदनी काय? आमची एवढी आमदनी आहे, हे आहे, असं आहे, तसं आहे. मग ह्या कंपनीचा मेन डिसिजन कोण? मेन डिसिजन मीच घेतो आहे, मी याचा मालक आहे, मी याचं हे, मी ते. तर जर त्या व्यक्तीने सांगितलं की अरे हा स्वतःचा मोठेपणा करतोय, आता त्याच्यामध्ये काय मोठेपणा आहे, त्याचीच कंपनी आहे, त्याच्याबद्दल तो नाही सांगणार तर काय करेल? तसा कृष्ण जेव्हा अर्जुनाला सांगतात ते एक थोडंच आहे, फक्त थोडक्यात आहे, फक्त खूप जास्त नाही सांगितलेलं स्वतःबद्दल कृष्ण जेव्हा. म्हणून आणि कृष्णाची नम्रता कशावरून दिसून येते? कृष्णाची नम्र, तुम्ही गीता वाचाल तर तुम्हाला वाटेल की अरे कृष्णाची स्वतःचेच मोठेपणा जास्त आहे याच्यात. अहम सर्वस्य प्रभाव मत्ता सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बोधा भाव असं म्हणत. अहम सर्वस्य प्रभो, मी सगळ्यांचा प्रभू आहे, सगळं काही माझ्यापासून येत आहे. मन मना भो मद्भक्तो मध्या जिमाम नमस्करू, मला नमस्कार कर, माझे पूजन कर, माझा भक्त बन, माझ्यात मन लाव. मी 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 कृष्ण म्हणतो. मला जर जाणायचं असेल, माझ्या भक्तीनेच मला जाणता येऊ शकतं. खूप काय काय मी कृष्णाने केलं आहे. मग हे कसं काय समजून घ्यायचं? कृष्णाचं मी कसं समजून घ्यायचं आपण? कृष्णाने स्वतःबद्दल तर हे काही श्लोक आहेत थोडेसे भगवद्गीतेमध्ये ज्याच्यामध्ये कृष्णाने स्वतःबद्दल थोडं सांगितलं. 10वा अध्याय आहे
11व्या अध्यायामध्ये पण थोडं सांगितलेलं आहे. 11व्या अध्यायामध्ये स्वतःचा विश्वरूप पण दाखवलेलं आहे. 9व्या अध्यायामध्ये कृष्णाने सांगितलेले आहे पुरुष भक्तियोग. 15व्या अध्यायामध्ये कृष्णाने सांगितलेले पुरुषोत्तम योग. तर हे कृष्ण आणि बाकीच्या अध्यायामध्ये इनडायरेक्टली आहे. जसं प्रकृती 7वा अध्याय प्रकृतीबद्दल सांगतात. प्रकृती कोण आहे? मय्याधीक्ष. मय्याधीक्ष माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती कार्य करते. सूयते स चराचरम. तर मग हे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. मग जेव्हा कृष्णांबद्दल जेव्हा आपण बोलण्याची जेव्हा गोष्ट येते ना, तेव्हा कृष्ण आपल्याबद्दल स्वतःबद्दल फार कमी बोलतात. पण जेव्हा त्यांच्या भक्तांना तुम्ही विचाराल कृष्ण कोण आहेत, जसं स्वतःबद्दल जर सांगायचं असेल तर मी जर स्वतःची फार बढाई मारली तर तुम्ही म्हणाल की हा अहंकारी व्यक्ती. पण मी जर सांगितलं की माझ्याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर यांना विचारा मी कोण आहे, कसं आहे, मला रोज बघतात. पण ती जेव्हा सांगायला सुरुवात करतात तर त्यांची जी महिमा आहे तिचा एवढा काउंटलेस येते. ते अशी मोठी मोठी महिमा करतात तसे. म्हणून आचार्यगण म्हणतायत कृष्णांची नम्रता कशी दिसून येते. भगवद्गीतामध्ये कृष्ण स्वतःबद्दल सांगतात. स्वतःबद्दल सांगताना 18 अध्यायामध्ये आठवून घेतात. ते 700 श्लोकामध्ये आटपतात. 700 श्लोकमध्ये पण डायरेक्टली कृष्णाचे नाही आहेत. एवढ्या श्लोकामध्ये संवादामध्ये स्वतःबद्दल ते सांगून मोकळे होतात. पण जेव्हा भक्तांना जर तुम्ही विचाराल कृष्ण कोण आहेत, तेव्हा श्रीमद भागवतम तयार होतो 18,000 श्लोकांचा. तेव्हा रामायण तयार होतो. रामचंद्राचे गुण आणि कोणी लिहिले ते रामचंद्राचे गुण आणि हे भक्तगणांचा संवाद आणि वाल्मिकी ऋषी लिहित आहे. 24,000 श्लोक. पुराणांमध्ये जर तुम्ही गेले तर पद्मपुराण आहे, ब्रह्मांड, खूप लाख श्लोक त्याच्यामध्ये आहेत. हे सगळे भगवंतांचं गुण महिमा वर्णन करत आहे. मग यांच्या तुलनेने जर बघितलं तर भगवंत स्वतःबद्दल जे सांगतात किती कमी शब्दामध्ये सांगतात की मी कसं आहे कसं आहे. तर म्हणून ही भगवंताची नम्रता आहे. स्वतःबद्दल आता सांगायला सुरुवात करतायत. आता ह्या श्लोकाला आपण चालू करूया की श्री भगवान ओवाच. भगवंत बोलायला सुरुवात करतात. आता इथे जर प्रश्न इथे जर असं जर शब्द असता की कृष्ण उवाच तरी चाललं असतं की नाही? चाललं असतं की नाही? चाललं असतं. पण व्यासदेवांनी मुद्दा म्हणते श्री भगवान उवाच टाकून दिले. का? पुढे येऊन असे भरपूर कृष्ण असतील. गल्लीमध्ये गल्लोगल्लीमध्ये कृष्ण असतील, त्यांचे नाव कृष्ण असतील. मग तो म्हणेल की हा आमचा बंड्या कृष्ण आहे ना, त्याने सांगितलेले कृष्ण उवाच. तो कृष्ण नाही. हे कृष्ण कोण आहे? तिथे भगवान आहेत. म्हणून तिथे स्पेसिफिक दिलं आहे. तर मग कृष्ण बोलायला चालू करतात पण ते कोण आहेत? भगवान आहेत. हे इथंच स्पेसिफाय केलं त्याने. आणि भगवान या शब्दाचा अर्थ काय? भग म्हणजे ऐश्वर्य, षड ऐश्वर्य पूर्ण. भगवान किती ऐश्वर्य? 6 ऐश्वर्य. ज्यांच्याकडे 6 ऐश्वर्य परिपूर्णतेने आहे त्याला भगवान म्हणतात आणि ते कृष्ण आहेत. आता कृष्ण बोलायला चालू करतायत. काय बोलतात सुरुवातीला? भगवान कुतस्त्वा. इथे दिसणार नाही तुम्हाला तिथे. भगवान इथे श्रीमद भागवतमबद्दल थोडंसं चर्चा करता येईल. श्री भगवान ओवाच. भगवंतांना जाणण्याचे काही स्तर आहेत. श्री भगवान ओवाच. भागवतमचा पहिला स्कंद याच्यामध्ये वर्णन होतं. वदंती तत्तत्त्वविदस् यज्ञानम अद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. भगवंतांना जाणण्याचे 3 स्तर आहेत. 3 स्तरांनी भगवंताला जाणू शकतो किंवा भगवंतांच्या माहितीचे जाणण्याचे 3 स्तर आहेत. 3 स्टेप्स. फर्स्ट, सेकंड, थर्ड. पहिली स्टेज, भगवंत निराकारवादी आहेत असे लोक म्हणतात. त्याला म्हणतात ब्रह्मीती, ब्रह्मण. डोक्याला मुंग्या येतील थोड्या, पण तरी पण ऐकून घ्या. ब्रह्मीती, ब्रह्मण
याचे बरेच शब्द होतात. ब्रह्मा, ब्रह्म, ब्रह्मण, परब्रह्म असे शब्द आहेत. परब्रह्म आणि ब्रह्म मोस्टली भगवंतांना वापरला जातो. अजून त्याच्यामध्ये जर भेद करायचा झाला तर ब्रह्म जीवात्म्याला पण म्हटला जातो, कारण परब्रह्माचा तो एक अंश आहे. आणि परब्रह्म म्हणजे भगवान. भ्रम म्हणजे भ्रमित होणे, तो भ्रम वेगळा. ब्रह्मा आणि ब्रह्म आणि ब्रह्म याच्यामध्ये फरक काय आहे? ब्रह्मा कोणला म्हणतात? ब्रह्माजी 4 डोकेवाले, सृष्टीची निर्मिती करणारे ते ब्रह्माजी. ब्रह्म कशाला म्हणतात? भगवंतांचा निराकार स्वरूप. अरे निराकार पण आणि स्वरूप पण. निराकार रूप, अरे निराकार पण आणि रूप पण. मग काय म्हणाल त्याला? भगवंताचं निराकार स्वरूप म्हणजे काय? भगवंतांच्या अंगातून शरीरातून एक दिव्य कांती, तेज बाहेर निघतात. त्याला म्हणतात ब्रह्म ज्योती. भगवंतांना ब्रह्म म्हणतात. त्यांच्यातून निघणारा प्रकाश त्याला म्हणतात ब्रह्मज्योती. आणि ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणं हे निराकारवाद्यांची परिपूर्णता आहे, त्यांच्या भक्तीची किंवा त्यांची साधनेची. मग भगवान कृष्ण जेव्हा त्यांच्या अंगकांती शरीरातून एक दिव्य तेज बाहेर निघतो, तो तेज या भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत त्यांच्यामध्ये एक पोकळी असते, एक रिकामी जागा असते, त्याच्यामध्ये तेज पसरलेला असतो. मग तो तेज आध्यात्मिक जगामध्ये नाही का? आहे. भौतिक जगामध्ये नाही का? नाही. का नाही? दोघांच्या मध्ये एक नदी आहे, पाण्याने भरलेली, विरजा नदी. आणि ती आध्यात्मिक आणि भौतिक जगाची बॉर्डर आहे. ती ब्रह्मज्योती आतमध्ये इकडे येत नाही. येते ती, पण कशाच्या रूपामध्ये? एक वेगळ्या स्वरूपामध्ये येते ती, सूर्य आणि चंद्राच्या प्रकाशाच्या रूपामध्ये. मग कृष्ण म्हणतात प्रभास्मी शशी सूर्य यो, मीच शशी आणि चंद्र आणि सूर्याची प्रभा आहे, ती माझी प्रभा आहे. म्हणजे भगवंतांचा ती ब्रह्मज्योती आहे, पण वेगळ्या फॉर्ममध्ये आहे. मग जर ती जीवात्मा मुक्त होऊन, निराकारवादी मुक्त होऊन ब्रह्मज्योतीमध्ये जाऊन दिव्य आनंदाची अनुभूती करतात त्या ब्रह्मज्योतीमध्ये, आणि तेच ब्रह्मज्योतीचं तेज सूर्य आणि चंद्राच्या माध्यमातून आपल्याला भौतिक जगामध्ये आहे. मग आपण या जगामध्ये या सूर्याच्या तेजामध्ये असा दिव्य आनंद का बरं प्राप्त करत नाही? सध्या थंडीमध्ये करतो, पण सकाळी कोवळवून आलं का दिव्य आनंद होतं. ब्रह्मज्योतीचा अनुभव आपल्याला कधी होत नाही. होतं का? नाही होत. का? आपली चेतना तशी नाही विकसित असतो. आणि प्रत्यक्ष तो भगवंताच्या ब्रह्मज्योतीचा प्रत्यक्ष संबंध नाही तिथे. तर मग भगवंतांना जाणण्याचे 3 जे स्तर सांगितले. पहिला स्तर, भगवान निराकार आहेत असं मानतात लोक. निराकार भगवान आहेत असं लोक मानतात. पण भगवंत निराकार नाहीत. भगवंत साकार आहेत, पण निराकार स्वरूपाने त्यांना जाणण्याची एक पहिली पायरी किंवा पहिली एक स्टेज आहे की ते निराकार आहेत अशा याच्यामध्ये लोक मानतात. कसं भगवंतांना जाणू शकतात? की आता याच्यामध्ये काही जे निराकारवादी आहेत ते असा तर्क करतात. लक्षात घ्या, निराकारवादी आहेत ते असं तर्क करतात. काय तर्क करतात ते? की ज्यांना भगवंत सर्वत्र पाहता येत नाही त्याने मूर्तीमध्ये पहा, असं म्हणतात. आणि मूर्तीमध्ये भगवान आहे, साकार रूपामध्ये भगवंतांना ते पाहायला जेव्हा त्याची ट्रेनिंग चांगली होते तेव्हा ते हळूहळू सगळ्या ठिकाणी निराकार स्वरूपामध्ये भगवंतांना पाहायला सुरुवात करतात, असं त्यांचं म्हणणं आहे. पण वास्तविक तसं नाही आहे. भगवंतांचा स्वतःचा पण एक स्वरूप आहे, पण ते निराकार रूपामध्ये सुद्धा प्रकट होतात. अणु रेणू मध्ये भगवान, अन्नांतरस्थ परमाणुचयांतरस्थम, ब्रह्मसंहितेमध्ये भगवान म्हणतात. भगवंत अन्नांतरस्थ परमाणुच, अणु रेणूमध्ये भगवंत निवास करतात, परमात्मा रूपामध्ये, वासुदेव फॉर्म. मग
त्याला एखादा व्यक्ती जाणायला सुरुवात करतो आणि मग हळूहळू त्याची जेव्हा प्रगती होते तेव्हा त्याला कळतं की अरे भगवान हे फक्त दिव्य तेजच नाही आहे किंवा निराकारच नाही आहे, तर त्यांचा एक स्वतःचा स्वरूप पण आहे, एक रूप पण आहे. ते प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपामध्ये निवास करतात, हे तो जाणायला सुरुवात करतो. ही आहे योगियांची अवस्था. पहिले जे कोण आहेत, पहिले ज्ञानी आहेत किंवा निराकारवादी आहेत, भगवंतांना निराकार रूपामध्ये जाणण्याचा प्रयत्न करतात. दुसरा त्याच्यामध्ये थोडी प्रगती करतोय आणि भगवंतांवर ध्यान करतोय आणि ध्यान करताना हृदयामध्ये परमात्मा स्वरूप भगवंतांवर तो ध्यान करतोय आणि त्याची सिद्ध अवस्थेमध्ये तो भगवंतांना बघू लागतोय हृदयामध्ये, प्रत्यक्ष रूपामध्ये, व्यक्तिरूपात. कसं आहे त्यांचं रूप परमात्मामध्ये? शंख चक्र गदा धारण करणारे भगवान आहेत, मुकुट किरीट धारण करणारे, सुवर्ण किरीट धारण करणार आहे, सुंदर स्माईल त्यांच्या मुखमंडलावर आहे, घनश्याम वर्ण त्यांचा आहे, पितांबर धारण करणार आहे, सुंदर वर्णन आहे भागवतामध्ये. मग असा व्यक्ती भगवान परमात्मा रूपामध्ये तो जाण्याला सुरुवात करतो आणि एखादा व्यक्ती त्याच्यामध्ये अजून प्रगती करतोय, त्याला हे त्याला लक्षात येतं की भगवान फक्त परमात्मा रूपामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये नाहीत, तर त्यांचं स्वतःचं आपलं एक धाम आहे, त्यांचं स्वतःचं आपलं एक लोक आहे, स्वतःचं आपलं एक घर आहे, त्यांचे भक्त आहे, त्यांचा परिवार आहे, त्यांचं जग आहे, भौतिक जगाच्या पलीकडे आध्यात्मिक जग. हे जेव्हा जाणतो ती परिपूर्ण अंडरस्टँडिंग, समज आहे की भगवान निराकार नाही आहेत, साकार आहेत, त्यांचं एक स्वतःचं धाम आहे, तिथून ते इथे येतात आपल्याला शिकवण्यासाठी. कसं जाणता येईल हे? त्याच्यासाठी उदाहरण देतात प्रभुपादजी, सूर्याचं उदाहरण देतात. सूर्याचं उदाहरण काय देतात की सूर्य अजून उगवला नाही आहे, पण प्रकाश येतो की नाही? प्रकाश येतो. मग तो प्रकाश म्हणजे प्रकाशाला आकार आहे का? तो प्रकाश कुठून येतो? पण सूर्यापासून येतोय. प्रकाशाला आकार नाही. तो प्रकाश बघून आपल्याला वाटते की हां सूर्य आला. तर सूर्याची फक्त प्रकाश रूपामध्ये जी अंडरस्टँडिंग आहे ती पहिली अंडरस्टँडिंग. सूर्य प्रकाश आला म्हणजे काय? हां सूर्य आला. सूर्य कसा आहे? सूर्य आहे सगळ्या ठिकाणी आहे, तो निराकार आहे. ही पहिली अंडरस्टँडिंग सूर्याबद्दल. दुसरी, एखादा व्यक्ती थोडा हुशार होतो, त्याच्यामध्ये अजून जास्त माहिती मिळते त्याला, तो बघतो की अरे थोड्या वेळानंतर सूर्य वर गोळा असा एक बाहेर आला. तो अरे सूर्य फक्त निराकार प्रकाश नाही आहे, तो बघ तिकडे एक दिसणारा गोळा आहे, तो एक त्याचा एक आकार आहे, त्याचा गोळा आहे तो, आणि तिकडनं वर येतोय, तो चमकतोय, तो दिसतो तिथून एक ठिकाणी तेजपुंज आहे, हे बघू शकतो. म्हणजे ही झाली सूर्याबद्दलची दुसरी अंडरस्टँडिंग. काय? त्याचा आकार पण आहे. जसं पहिल्यांदा भगवंताचं निराकार, त्याच्यानंतर आकार परमात्मा रूपात, तसं हे गोळाच्या रूपामध्ये त्याचं अंडरस्टँडिंग आहे. आणि तिसरी अंडरस्टँडिंग एखाद्या सूर्याबद्दल घेतो, तो म्हणतो अरे सूर्य फक्त असा एक केवळ गोळाचा हे फिरतो असं नाही आहे, सूर्य एक ग्रह आहे, त्या ग्रहावर नुसतं आग पूर्ण आहे त्याच्यामध्ये, आणि त्याचा एक लोक आहे, आणि सूर्य देव, सूर्य नारायण आहे, तो त्या ग्रहाची पूर्ण देखभाल करतो आणि तो ह्या गोष्टी इकडून तिकडे करून मॅनेज करतो. शास्त्रामध्ये अजून डिटेल दिलेलं आहे त्याच्याबद्दल. हे जेव्हा एखादा व्यक्ती जाणतो, तो परिपूर्ण त्याची अंडरस्टँडिंग आहे की सूर्य लोक आहे, सूर्य नारायण आहे. जर तुम्ही शास्त्रात बघाल ना, तर त्याच्यात वर्णन असं आहे की सूर्य हा ग्रह अग्नितत्वाने बनलेला आहे, पूर्णपणे अग्नितत्वाने. बघा, तुम्हाला एक सायंटिफिक काही रिसर्च तुम्हाला कळेल असं की काही बॅक्टेरियाज असे आहेत की जे पाणी उकळवलं तरी मरत नाही, पण जर ते पाणी थंड केलं ते मरतात. अशा काही बॅक्टेरिया आहेत. आणि काही बॅक्टेरिया असे आहेत की त्या थंड पाण्यात जगत नाही, काही गरम पाण्यात जगत नाही. आपण पृथ्वीवर चांगलं राहू शकतो. जे लोक जास्त मजल्याच्या माळ्यावर राहतात ना, त्यांना पुढे जाऊन काही असे भयानक रोग होतात. काही जे गिर्यारोहक आहेत ते वर जातात, ते जास्त वेळ वर राहिल्याने त्यांना भयानक डिझीज होऊन ते खाली येतात. कारण ज्या ठिकाणचा तो व्यक्ती आहे त्या ठिकाणी न राहिल्यामुळे, मागे एका ब्रह्मचारी आश्रममध्ये इस्कॉनच्या मंदिरात ब्रह्मचार्यांना बऱ्याच सगळ्यांना खूप प्रॉब्लेम व्हायला लागले पायाचे.
आणि मग रिसर्च केला की असं का होतं यानं. ब्रह्मचार्य सगळं व्यवस्थित असतं, मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये सगळ्या फॅसिलिटी असतात, त्यांचं स्केड्यूल सगळं कसं ठरलेलं असतं, मेडिकेशन सगळं सगळं. हे अचानक असं का बरं झालं. मग तेव्हा तिथल्या एका भक्ताने सांगितलं की ॲक्च्युली काय आहे ना प्रॉब्लेम, हे जमिनीवर जास्त फिरत नाही, माती जास्त लागत नाही त्यांच्या पायाला, कधी स्पर्श होत नाही. जिकडे जातं तिकडे चप्पल, आतमध्ये गेले वेगळे चप्पल, बाहेर गेले वेगळे चप्पल, आहे त्याच्यामुळे जमिनीचा स्पर्शच त्यांना होत नाही जास्त, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. आपण पृथ्वीवरचो आहे आणि पृथ्वीचा खूप संबंध आहे आणि पृथ्वीवर आपण चांगलं राहू शकतो. माती तत्वाने बनलेलं आहे आपण, मातीच होती की नाही नंतर, हां माती तत्वाने बनलेलं. तो हवा तत्वामध्ये जर जास्त वेळ राहिला तर त्याला जमणार नाही, त्रास होईल त्याला. किंवा तसंच तुम्ही जमिनीच्या आतमध्ये जर राहायला लागलं जास्त तरी पण नाही जमणार. ते उंदराचं काम आहे, सर्पाचं काम आहे, हवेमध्ये राहणं पक्ष्यांचं काम आहे. अशा पद्धतीने जो जीव ज्यासाठी बनलेला आहे तो तिथेच बरोबर राहू शकतो. माश्याला तुम्ही बाहेर काढा, तो कम्फर्टेबल नाही आहे, त्याला पाण्यातच राहील व्यवस्थित. मनुष्य पाण्यामध्ये किती पण चांगली फॅसिलिटी करून तो आतमध्ये सोडा, ती जागा त्याची नाही आहे, त्याच्या शरीराला पोषक नाही येते. तसंच अग्नितत्वाने बनलेले जे जीव आहेत त्याचं शरीर अग्नितत्वाने बनलं, त्याच्यामुळे ते सूर्यग्रहावर राहू शकतात. फायरी एलिमेंट त्यांच्यामध्ये आहे. तर तसं सूर्यग्रह आहे जे आजपर्यंत आपल्या विज्ञानाला अजून समजलेलं नाही आहे, कारण पोहोचू नाही शकत तिथे. चंद्रावर जाऊन तिथे काय माहिती नाही, त्यानंतर काही दिसलंच नाही तिथे, फक्त दगडगोटे घेऊन आले तिथून. किती महाग आहे ते दगडगोटे, किती खर्च झाला जाण्यासाठी. तर मग तिथे शास्त्रात वर्णन असं आहे की सूर्यग्रह, तारा आपण ज्याला म्हणतो, तर तो एक रथ आहे खूप मोठा, आणि त्या रथावरून तो तो पूर्ण ब्रह्मांडाला प्रकाश देतो, चालतो तो. आणि चालण्यासाठी परत त्याचा जो चाक आहे तो एकच चाक आहे त्याला. एवढा मोठा ग्रह आहे, एवढा रोज ट्रॅव्हलिंग करतो, पण एकाच चाकावर तो आहे. आणि त्याचा एक्सेल आस हा एक चाक, तिथून आस जोडलेला आहे. तो कुठे जोडलेला आहे, सुमेरू मोठा एक पर्वत आहे त्याला जोडलेला आहे तो आस, आणि त्याच्या आसाला पकडून तो एकाच चाकाने चालतो, असं भ्रमण करतो पूर्ण ब्रह्मांडात सूर्यग्रह. आणि त्याचा ग्रह आहे त्याचा सारथी पण आहे. मग त्या रथाचा त्याला घोडे आहेत आणि त्याचा सारथी पण आहे. कोण आहे त्याचा सारथी, अरुण. कोण म्हणतो की नाही, अरुणोदय झाला, उठा उठावं सकाळी. अरुणोदय म्हणजे कोण, अरुण, सूर्य. अरुणाचं नाव नाही आहे, सारथ्याचं नाव आहे अरुण. मग रथामध्ये बसणारा जो व्यक्ती आहे तो मागे आणि सारथी पुढे असेल की नाही. मग पहिल्यांदा तो रथ एवढा मोठा आहे, मग पहिल्यांदा सारथी दिसेल लांबून आणि त्याच्यानंतर सूर्य दिसेल, बसणारा दिसेल. तर सूर्याच्या पुढे सारथी, पण सारथी पण चमकदार आहे, कारण तो सूर्याजवळ राहू शकतो, तर असंच राहू शकतो ना, तो पण चमकदार आहे. म्हणून त्याचा रंग कसा आहे, त्याचा रंग तांबड्या रंगाचा आहे. म्हणून सकाळचा जो रंग येतो बघा, एकदम तांबड फुटते ना, हा तो अरुणोदय, तो अरुण आहे, पण आपल्याला दिसत नाही, आपल्या चक्षुने दिसत नाही तो. त्याच्यानंतर मग सूर्य उगवतो. आणि त्याच्यावर भरपूर ऋषी आहेत जे सूर्याची हमेशा स्तुती करत असतात आणि मंत्रांचं पाठ करत असतात आणि वेदांचं उच्चारण, श्लोकांचं उच्चारण करत असतात, वेद मंत्रांचं. आणि तिथे सूर्यदेव त्यांना शिकवत राहतात, त्यांचे टीचिंग क्लास पण चालते. आणि त्या क्लासमध्ये हनुमान शिकलेले आहेत त्यांच्या ट्युशनमध्ये. तर असं जो ग्रह आहे, मग एखादा व्यक्ती जो डिटेल्स जाणतो तो त्याला लगेच कळतं की हो, सूर्य फक्त एक चमकणार नाही, ग्रह आहे, तिथे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी डेली होतात. आणि मग तशी अंडरस्टँडिंग एखाद्याची असेल ती परिपूर्ण अंडरस्टँडिंग आहे. सूर्यग्रह, सूर्य दिसणारा एक गोळा आणि सूर्यप्रकाश, प्रकाश जाणणारा व्यक्ती सूर्य गोळा आणि सूर्याच्यावर ग्रहामध्ये काय चालतो हे त्याच्याबद्दल त्याला माहिती नाही आहे. तसंच
एखादा निराकारवादी आहे, त्याला फक्त ब्रह्मज्योतीबद्दल माहिती आहे, पण भगवान त्याचं साकार स्वरूप आणि त्याचं धाम, त्याचे भक्त तिथे काय लीला चालते हे त्याला माहिती नाही. त्याच्यामुळे त्याला त्याच्यात आनंद, तो आनंद त्याला मिळत नाही. म्हणून पहिला स्तर कुठला आहे? ब्रह्मेती, ब्रह्मरूपात. दुसरा परमात्मेती, परमात्मा रूपामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे का बघा बरं, परमात्मा आहे का? अरे घाईघाईत आलो सत्संगला तर विसरूनच आलो, परमात्मा विसरलो आणायचा नाही. परमात्मा रूप आहे आणि भगवान इति शब्द ते, आणि भगवान. आणि मग दुसरा उदाहरण दिलं जातं समजण्यासाठी. काय माहिती आहे का? एक मुलगा असतो, तो आईला विचारतो की आई ट्रेन म्हणजे काय ग, रेलगाडी म्हणजे काय? तो तिला इतका आवाज येतो, ऊ नाही असा आजकाल वेगळा आवाज, शंखासारखा आवाज येतो. तर तिने म्हटली ती बघ गाडी आली बघ तिकडनं, रेलगाडी आली, जा छतावर जा आणि बघून ये. मग तो गेला पळत 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 छतावर, आणि त्याला तिकडं दुरून आवाज येतोय आणि लाईट दिसते तिकडनं दूरून, पहाटे पहाटे बघा. मग तो आला पळत पळत पळत, आई दिसली दिसली दिसली. काय दिसली? रेलगाडी. बोल कशी असते रेलगाडी? रेलगाडी म्हणजे आवाज, को असा आवाज, आणि रेलगाडी म्हणजे प्रकाश. समजलं मला रेलगाडी? ते बोला अच्छा समजला, परत एकदा जा आणि परत व्यवस्थित बघ. मग ते बोला ते परत जा. तो परत गेला वर, थोडा थांबतोय, वाट बघितलं. मग इतका त्याला लांब अशी बऱ्याच डब्यांची अशी लांब काहीतरी पळत येताना दिसते. तो म्हणतो अरे रेलगाडी दिसली मला. मग तो आला पळत पळत खाली, आईला म्हणतो आई समजलं मला रेलगाडी म्हणजे काय? काय? रेलगाडी म्हणजे लाईट, रेलगाडी म्हणजे आवाज, आणि रेलगाडी म्हणजे अशी लांब डब्यांची पळणारी गाडी, ही रेलगाडी. ते म्हणते हां वा वा वा, आता जास्त माहिती भेटली. ते म्हणते आता ना थोड्या वेळात परत जा आणि परत जाऊन बघ रेलगाडी म्हणजे काय. तो परत जातो आणि रेलगाडी अशी पुं करत पुढे येते आणि स्टेशनवर थांबते. आणि तो वरून बघतोय की अरे हे फक्त डबे नुसते असेच पळणारे नाही आहेत, ह्या डब्यामध्ये लोक असतात. काही लोक उतरले, काही लोक चढले, आणि काही लोकांचा आवाज येतोय चाय चाय, वडे 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 असा आवाज येतोय. म्हणजे इथे ही ट्रेन फक्त नुसती अशी आवाज देणारी नाही आहे. मग तो खाली येतो पळत पळत, आईला म्हणतो आई समजलं मला ट्रेन म्हणजे काय? ते बोलले काय? ट्रेन म्हणजे लाईट, ट्रेन म्हणजे आवाज, ट्रेन म्हणजे खूप डबे आणि पळणारी गाडी, आणि ट्रेन म्हणजे त्याच्यात लोक असतात. काही लोक उतरतात, काही लोक चढतात. ट्रॅव्हलिंग करण्यासाठी, इथून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रेनचा उपयोग होतो. आणि बरेच वडे तिथे वाटणारे आहेत, बरेच लोकांची चहलपहल आहे, याला रेलगाडी म्हणतात. माई म्हणते हां आता तूच पूर्णपणे समजला. मग पहिली समज, दुसरी समज आणि तिसरी समजमध्ये काय अंतर आहे की नाही? आहे. तसंच भगवंतांबद्दल पहिली समज काय आहे? निराकार, सगळीकडे भगवंत आहेत, निराकार. दुसरी समज काय आहे? अरे नाही निराकार नाही, त्याला आकार सुद्धा आहे, पण परमात्मा रूपामध्ये. तिसरी अंडरस्टँडिंग काय? की त्यांचा स्वतःचं एक धाम पण आहे, स्वतःचं आपलं एक जगत आहे, जिथे आपण सगळे होतो त्यांच्यासोबत. पण काय बुद्धी आली काय माहिती, आलो इकडे फिरायला थोडा जामनेरमध्ये, की चला जरा जाऊया आता भाऊंचा सत्कार होणार आहे, तर जरा जाऊन बघूया इकडे. आज मी तिकडे निघालो भुसावळवरून, तर मोठे मोठे बिलबोर्ड लावलेले सावकारांचे, मंत्री साहेब, आता मंत्रीपदाचं झालं, आणि जिकडे तिकडे नुसते बोर्डच बोर्ड. तर मी विचार करत होतो की काय मोठा प्रोग्राम होणार आहे की झाला काय. ते बघायला आलो आपण इकडे भुसावळमध्ये आणि जामनेरमध्ये, आणि इकडेच राहिलो. बाबुल का घर प्यारा लगे, नाही असं ते काय भूल काय असं काहीतरी, नाही चुकीचं बोललो का मी? उलटा बोल, पिया का घर प्यारा लगे, बाबुल का घर भूल गए. अच्छा, तर घरचं कृष्णांचं घर हे विसरलो आपण, आणि भौतिक जगत चांगलं वाटायला लागलं. त्या उंदरासारखं, त्या उंदराला 2 बटन होते, एक बटन शॉक लागतो, एक बटनने खाना मिळतं. तो बटन दाबण्यामध्ये एवढा मस्त झाला की
दरवाजे उघडले तरी पण तो बटन दाबत राहिला. तसं भौतिक जगामध्ये आहे की दरवाजेच नाही बंद, असं वाटतच नाही की कुठेतरी बंद केलं आपल्याला, कोंडवले, असं वाटतच नाही. त्याच्यामुळे निघण्याचा प्रयत्न करत नाही. तर भगवंतांना जाणण्याच्या 3 पद्धती आहेत. ब्रह्मेती, परमात्मेती, भगवान इति शब्दते. याच्यावर आपण चर्चा केली. ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्य श्रिय ज्ञान वैराग्यश्चैव षण्णाम भग इति गणा. कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान दिसतं का तुम्हाला? एवढे बारीक डोळे आहेत कोणाचे? तर हे भगवान उवाच. मग आता कृष्ण पहिलाच आपण इथपर्यंत आणू आणि बंद करू. कृष्ण काय म्हणतात आता बघा की कुतस्त्वा कश्मलम इदम. अर्जुन, तुझ्यामध्ये हे कल्मश आले कुठून? आता कृष्णाची अशी, अर्जुनाची अशी अवस्था पाहून कृष्णांना अनएक्सपेक्टेड होतं हे सगळ्या गोष्टी. आणि म्हणून कृष्ण आता येते अर्जुनाला थोडं प्रताडित करतात, थोडंसं रागावतात. अरे हे काय काय हे असं, हे अशा गोष्टी कुठून आल्या तुझ्याकडून? हे तुझ्याकडून अपेक्षित नव्हते अर्जुन, हे असं अनएक्सपेक्टेड. आणि त्याच्यामुळे कृष्ण आता अर्जुनाला थोडंसं रागवतात. तर आपापसामध्ये, आप्तेष्टांमध्ये जेव्हा जिथे प्रेमाचा संबंध असतो, जिथे अपेक्षेचा संबंध असतो, तिथे नाराजगी हे संभव आहे. खास करून जिथे घनिष्ठता असते तिथे, की अरे तुमच्याकडून हे असं कधी करू शकता का तुम्ही? अचानक तुम्ही असं बाहेर निघाला, समोरचा आला, एखादा रोडवरून चालला एखादा व्यक्ती, त्याला जाऊन तुम्ही म्हणता असं, तुझ्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती. तो म्हण काय झालं बाबा? अचानक काय झालं? अपेक्षा नव्हती. तो पण म्हणाल मला पण अपेक्षा नव्हती की असाच कोणतरी येईल मध्ये आणि मला विचारेल, अपेक्षा नव्हती. तर नात्यासंबंधांमध्ये अशा गोष्टी होतील आणि इथे पण झालं. पण इथे कृष्णांचा जो रोल आहे तो अर्जुनाच्या मार्गदर्शनासाठी इथं रोल आहे. आणि जेव्हा मार्गदर्शकचा जेव्हा रोल असतो तेव्हा समजून घेणं आणि समजावून देणं या 2 गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरतात. समजावून देण्यासाठी समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे की नाही? रिलेशनमध्ये कधी कधी समजावून देणं याची जास्त आवश्यकता वाटत नाही किंवा नसते, पण कधी कधी फक्त समजून घ्यावं हीच अपेक्षा असतं की नाही? असं की मला कोणतरी समजून घ्या, मला कोणतरी समजून घ्या, ही अपेक्षा जास्त असते. आणि म्हणून कधी कधी असे जेव्हा भक्त असतात तेव्हा किंवा असं रिलेशनमध्ये घरी जेव्हा असतात तेव्हा काहीतरी बोलतो आपण किंवा एखाद्या व्यक्ती काहीतरी बोलतोय, त्याच्या बोलण्याला कदाचित काहीच तथ्य नसेल, तो असाच इलॉजिकल काही ना काही बडबडतोय आणि समोरचा व्यक्ती फक्त ऐकतोय आणि फक्त ऐकून घेतोय आणि फक्त ऐकून घेतोय आणि म्हणतोय अच्छा ठीक आहे शांत व्हा. त्याच्यासाठी फक्त तेवढंच आहे की पाठीवर थोडा थोपटा, थोडं जवळ घ्या, थोडे प्रेमाचे 2 शब्द बोला. बाकी तुमच्या फिलॉसॉफीची मला काहीच गरज नाही, तुमच्या तत्त्वज्ञानाची मला काही आवश्यकता नाही आहे, फक्त ऐकून घ्या. असं असतं ना कधी कधी, बऱ्याच वेळा असं असतं. इमोशनल रिलेशनशिप समजून घेणं आणि मग जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा समजावणं सोपं जातं. एखाद्या व्यक्तीला जेव्हा समजून घेतो तेव्हा समजावणं सोपं जातं. बिना समजून घेऊन समजावू नाही शकत आपण. आणि ही प्रत्येकाला आवश्यकता असते, प्रत्येकाला याची आवश्यकता असते. समजून घेणं आणि समजावून देणं प्रत्येकाला आवश्यकता असते आपल्या आपल्या लेवलवर. आणि त्याच्यामुळे
रिलेशनमध्ये या दोन गोष्टी. आता इथे कृष्ण आणि अर्जुनाचं इथे आता एक सुरुवात होईल. आता मग थोडंसं ओरडतायत कृष्ण. कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम. कुठून आलं तुझ्यामध्ये हे अर्जुन? कल्मश कुठून आलं तुझ्यामध्ये हे? आणि हे तुझ्या अकीर्तीला कारणीभूत ठरणार आहे. हे तुला उच्च गतीचा मार्ग नाही, पण खालच्या गतीचा मार्ग तुला देणार आहे. आणि कसल्या गोष्टी करतोस तू? अनार्य. त्या काळामध्ये अनार्य जर कोणाला म्हटलं तर मोठी शिवी येते. हाय, मला अनार्य म्हटला, एवढा मोठा इन्सल्ट देतो, अनार्य. असं आपल्या भाषेमध्ये इथे कोणाला जर म्हटलं एखादा की कुत्ते, कुत्ता बोला मुझे. लेकिन अमेरिकेमध्ये जर तुम्ही बोला की कुत्ते तुला, कारण तिथे कुत्ता फार प्रिय आहे. सकाळी सकाळी ते लोक कुत्र्याला घेऊन फिरायला जातात. पण अमेरिकेमध्ये रूल्स असा आहे की रोडवर तुम्ही घाण नाही करू शकत. आणि तुमच्या कुत्र्याने जर रोडवर घाण केली तर तुम्हाला फाईन लगेच. आणि ते कॅमेरा असतात, CC कॅमेरा आजकाल आहे बघा रोडवर. ते असतात कॅमेरे घेऊन. 80 स्पीड जळगाव नागपूर रोड, आणि 80च्या वर तुमचं असेल ना ते कॅमेऱ्याने पकडलात लगेच तुमच्या मोबाईल लगेच बिल येईल. तुम्हाला पैसा भरायची गरज नाही, आपोआप कट होईल. पैसा आपोआप तुमच्या अकाउंटवरून कट होऊन जाणार. तर तसं तिकडे आहे सगळं. जर तुमचं असं का पकडला गेला, सगळ्या ठिकाणी CC कॅमेरे आहेत. लगेच तुम्हाला फाईन, लगेच तुम्ही घरी पोहोचण्याच्या अगोदर बिल पोहोचून जाईल. तुम्ही असाचा अपराध केला, हा तुमचा बिल. सिग्नल तोडला तिथे पण असंच आहे. तर त्याच्यामुळे ते लोक कुत्र्याला जेव्हा फिरवायला घेऊन जातात तेव्हा त्यांच्या हातात एक पॉलिथिन असतं त्यांच्या, आणि हँड ग्लोव्ज घातलेले असतात, आणि हातात ती रस्सी आणि पॉलिथिन घेऊन. नाही, इकडे पण आता सुरू होणार आहे भारतामध्ये. पॉलिथिन घेऊन लोक फिरतील. मी तर एक दिवशी मला फार आश्चर्य झाला ते की मी एक ठिकाणी एक रूम टेरेसवर होतो, एक दुसरी रूम आहे तिकडे, आणि सकाळची वेळ आहे. सकाळ म्हणजे 8-9च्या आसपास. मी उन्हामध्ये असे चालत चालत चॅन्टिंग करत होतो. शेजारी सांगितलं होतं मागे एकदा. तर तो एक मुलगा तो शेजारच्या टेरेसवर तो त्याच्या कुत्र्याला घेऊन असं फिरत होता मस्तपैकी. त्याच्यावर पप्पी घेत होता, काय काय करत होता. मग असं करता करता कुत्रा फिरता त्यांनी तिथेच आपला कार्यक्रम केला टेरेसवर एका ठिकाणी. मग तो लगेच ते हे घेऊन आला, पत्र्याचे जे असतात ते उचलण्यासाठी तो घेऊन आला लगेच. आणि त्यांनी मग तो असा घेऊन आला लगेच, त्यांनी मला बघितलं लगेच. तो असं इकडे तिकडे बघायला लागला, असं काय मी बघितलंच नाही तुला. मी बघितलं आता फार लाजेल. आता मी थोडा साईडला झालो. जसं मी साईडला झालो तसं लगेच त्यांनी घेतलं ते आणि उचललं. जसं त्यांनी उचललं तसं मी समोर आलो. मग तो बिचारा घेऊन गेला तिकडे टाकतोय. विचार करा आता. तो आहे इथे पण आपल्या. तर प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळी एक पद्धत येते म्हणण्याची की काय म्हणता तुम्ही तसं. जसं देवतांच्या याच्यामध्ये लोकांमध्ये मनुष्य म्हटल्यावर ते म्हणतात, हे मनुष्य म्हणजे एकदम असा एकदम थर्ड क्लास. हे काय लोक आहेत ते पृथ्वीवरचे मनुष्य त्यांचं राहणीमान. आणि कलियुगातला मनुष्य म्हणजे अरे रे 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 एकदम म्हणजे एकदम सत्ययुगातले त्या काळचे जे म्हणजे सत्य त्रेता द्वापर ह्या युगामध्ये तरी मनुष्य होते ना, त्यातले कर्तबगार राजा होते. त्यांची चर्चा स्वर्गातपर्यंत व्हायची असं वर्णन आहे शास्त्रामध्ये. असे होते कर्तबगार. पण कलियुगातले लोक अरे रे ते म्हणतात ना सगळ्यात टाकाऊ माल आहे सगळं कलियुग, एकदम थर्ड क्लास. त्याच्यामुळे कलियुगामध्ये देवता इकडे फिरत नाही. ते वरूनच बघतात काय करायचं करा तिकडे मला. आणि त्याच्यामुळे त्यांच्या भाषेत जर ते म्हटले, त्यांना जर कोणाला शिवी द्यायची असतील तर काय म्हणेल माहिती का, हे मानव. आणि आपल्याला मानव म्हटल्यावर एकदम तसं कृष्ण अर्जुनाला देते म्हणतात अनार्य. आर्य नाही तू, अनार्य. एक प्रकारचं प्रताडित करता येते अर्जुनाला. तर इथे फक्त आपण हाच एक भाव बघितला, प्रताडित करतायत की बरोबर नाही तू विचार करत अर्जुन. म्हणजे इथून मेसेज यातून हा आपल्याला घ्यायचा आहे की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट शिकवायची असेल किंवा आपल्याला आपल्या प्रॉब्लेममधून बाहेर निघायचं असेल तर करेक्शन्स मिळतील. आणि जेव्हा सुधारणा जेव्हा दुरुस्ती सांगितलं जातील
तेव्हा त्या कधी कधी परखड पण असू शकतात. आपली तयारी असायला पाहिजे. पायात काटा रुतला आहे आणि तुम्ही म्हणा की नाही, फक्त असं फुंकर म्हणा, मस्त वाटते. हां, किती मस्त वाटतं. अरे मस्त नाही, पिकेल तो, पस होईल त्याच्यामध्ये, वाढेल ती जखम. काय बाई तो गपचूप, काढू दे मला काटा. कधी काढते ना आई, काटा काढते ना, सुईने काटा काढते, दुखतो. बस, अरे निघला निघा झाला, निघला, काढते काढते सुई अजून काढते. वेदना होतात, पण एकदा काटा निघाल्यावर आता बरं आहे. तसं करेक्शन्स कधी कधी मग त्याची आपल्याला तयारी ठेवावी लागते, ठेवायला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की जय. पुढे आपण अजून चर्चा करू याच्यावर. कोणाचा काय प्रश्न आहे? Any question? ब्रह्मेती परमात्मेती आणि भगवान इति शब्द, भगवान. काय अनाउन्समेंट? स्कोर, बुक डिस्ट्रीब्युशन, मॅरेथॉनचा स्कोर, इस्कॉन जामनेर. ते काळे प्रभू आले होते आज सकाळी भुसावळला भागवतम क्लासमध्ये. हे रेकॉर्डिंग बंद केलं.